पहिला सामना जिंकला होता. अर्थातच कुमार 11 तुर्भे संघानं ज्यांना नमवलं होतं हायवे दिवस संघाला. आणि अगदी नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर आरसीसी पेठ संघानं आपला पहिला विजय नोंदवत असताना कांबोटे संघाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकलं गेलं. दोनही मातब्बर खेळाडूंचा भरडा असलेले संघ मैदानाच्या आतमध्ये इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नमित पाटील आणि त्याच्या समवेत मात्र मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील. दोनही आघाडीचे फलंदाज. खरं तर इथे मात्र वेगळ्या रणनीती अनुसार 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अचूकतेचा माहेरघर अर्थातच अरबाज. त्यावेळेला पहिला चेंडू आडव्या बॅटनं कडा प्रहार जरूर केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा बाउन्स. इथे मात्र मिळते नशिबाची साथ आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरं तर क्षेत्ररक्षकाची चूक नाहीये. शेवटच्या क्षणाला एक्स्ट्रा बाउन्स. आउटफील्ड अतिशय फास्ट आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र फलंदाजांना मिळत आहेत. अगदी ऑन अ स्क्रीन आपल्याला हे दृश्य जरूर पाहायला मिळू शकतं. आणि इथून मात्र तो एक्स्ट्रा बाउन्स आहे तो बाउन्स कंट्रोल करू शकले नाहीये क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता सुरुवात दमदार आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. अरबाज या ठिकाणी थोडीशी पावलं अडखळलीत. विचारांचा वादळ मनामध्ये. पहिला सामना जिंकलाय. दुसरा सामना महत्वाचा आहे. या स्पर्धेतील आजच्या रचनेतील सर्वात ताकदवान संघ तुमच्या समोर आहे. वेगळ्या रणनीती अनुसार हा संघ मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण परीक्षेच्या पूर्वी तयारी करतो ना एखाद्या पेपराची आणि अगदी एखादा प्रश्न असाही आपल्याला प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळतो. अगदी त्याच प्रकारचा प्रश्न या सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस. बोटांची जादू. फिंगर्स रोल केल्या गेल्या. सरप्राईज एलिमेंट होता खरं तर फलंदाज स्ट्रायकिंग एंडचा नमित याच्यासाठी. खरं तर रणनीती. आर्यन पाटील आणि त्याचबरोबर मानव पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तर नक्कीच या ठिकाणी रणनीती आखली गेली होती डावकर आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी म्हणजेच भूषणसाठी. परंतु भूषणला मागे राखलं. इथे काय होतंय घडतंय थोडंसं मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. बिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आला परंतु धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस या ठिकाणी मात्र दोनही खेळाडूंचा पाहायला मिळाला नाहीये. एक चांगला निर्णय. पहिल्या चेंडूवरती चौकार वगळता उर्वरित 3 चेंडूवरती मात्र कमालीचं कमबॅक गोलंदाजाचं देखील पाहायला मिळालं आहे. 3 चेंडू झाले. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि इथून मात्र अरबाज काय या गोलंदाजाला आघाडीचा गोलंदाज म्हणून संबोधलं जातं. परंतु इथे मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि चेंडू मात्र येतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. या इनिंग मधला फलंदाज नमितच्या बॅटमधून निघालेला. अगदी ऑन स्क्रीन देखील आपण हा फटका पाहू शकतो. कशा पद्धतीनं क्रीजच्या खोलीचा त्यांना वापर केला. शरीराचं संतुलन बनवलं. बॉडीचं वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर मात्र कलात्मकता नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर 1 बाउन्स 4 धावांकरता. 2 चौकाराच्या मदतीनं 8 धावा धावफलकावरती आल्यात. थोडंसं शांत वातावरण आहे. दोनही संघाच्या पाठीराख्यांना माहिती आहे. समर्थकांना माहिती आहे. दर्शकांना माहिती आहे की हा सामना काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये होणार. मिडऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आलाय आणि मिडॉनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र लॉंग ऑन मध्ये तैनात केले गेले. आता 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला 5 ऑफ साईडला. यावेळेला पॅड लाईन वरचा चेंडू होता. खरं तर निमंत्रण फलंदाजासाठी हे निमंत्रण स्वीकारलंय. अगदी चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता भरकटले गेलेत. अगदी अशा प्रकारच्या चेंडूंच्या प्रतीक्षेमध्ये फलंदाज नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. जॉर्क करण्याचा प्रयत्न होता परंतु फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. स्ट्रेच केलं स्वतःला आणि त्यानंतर मात्र कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. थोडीशी उंची देखील दिली चेंडूला. ओळखलं की मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेग मध्ये येतोय हा दर्जेदार चौकार. 3 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा कदाचित गोलंदाजांना वेगळ्या प्रकारची रणनीती शेवटच्या चेंडूसाठी. 12 धावा धावफलकावरती आल्या. 4 षटकांची ही लढत आहे आणि याच धावागतीनं जर धावा आल्या तर 48-49 हे विजयासाठीचं लक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतं. इथे मात्र चेंडू पाहिला. चेंडूची लाईन ओळखली. त्यानंतर मात्र चेंडू लेफ्ट करण्याचा निर्णय फलंदाजांना घेतला आणि एक चांगला निर्णय. कारण अशा प्रकारच्या चेंडूंवरती छेडखानी करताना बरेचसे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथे मात्र लाईन पाहिली, दिशा पाहिली, गती पाहिली आणि त्यानंतर मात्र हा चेंडू लेफ्ट केला. 13 धावा धावफलकावरती आल्यात. पहिली अतिरिक्त धाव धावफलकावरती या षटकामधली अंकित केली जाते. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक, कमालीचा टायमिंग आहे, शॉट ऑफ द नाईट, अगदी या टॉवरच्या वरून येतोय षटकार. कमालीची फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये कलात्मकता, ताकद, नजाकत, कलात्मकता याही फटक्यामध्ये पाहायला मिळाली. केवळ मनगटी ताकदीचा वापर, व्रिस्ट वर्क आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवत असताना मात्र हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय, धावा धावफलकावरती आल्या आहेत, बिनबाद 19 धावा. सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. वेल बिगेन इज अ हाफ डन. आपण नेहमी म्हणतो कोणत्याही कार्याची सुरुवात जर का चांगली असेल ना तर त्या कार्याचा शेवटही चांगला होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक भलीमोठी धावसंख्या उभारण्यावरती या ठिकाणी मानस जरूर असेल. सन्माननीय पेठचे शुभमजी जोशी, इनामपुरीचे आदरणीय तुषारजी पाटील, संदेशजी म्हात्रे आणि भावेशजी म्हात्रे यांना विनंती आहे सर्व मान्यवरांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. शुभमजी जोशी, तुषारजी पाटील, संदेशजी म्हात्रे आणि भावेशजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती आयोजकांच्या वतीने की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. नेक्स्ट मॅच वडू नवगर विरोधात जीवदानी बामणडोगरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस करण्यासाठी आपण या. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण म्हटलं ना समीर सर, तर असं म्हणतात की संधी आणि सूर्योदय उशिरा जागणाऱ्यांची कधी वाट पाहत नाहीत. इथे मात्र संधी निर्माण करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरी 19 धावा आल्या असल्या तरी मात्र हे कुठेतरी विसरावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ ताकदवर संघ आहे, तो नेहमी प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु एक संघ म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा नव्या उमेदीने, नव्या जोशानं, नव्या ताकदीनं आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र कडा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. कारण संघर्ष जितका मोठा ना, विजयाचा आनंद किंवा विजयाचा जल्लोष हा देखील तितकाच मोठा. आणि खास करून इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्थातच स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि या स्पर्धेमध्ये जर का आपल्या संघाचं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना तर या अगोदरच्या षटकामध्ये काय झालं, काय घडलं हे तुम्हाला विसरावं लागेल. आणि येणाऱ्या षटकांमध्ये माझी भूमिका काय, माझी गुणवत्ता काय, या गुणवत्तेवरती मी काय करू शकतो हे मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. यावेळेला उजव्या हातची बाहेरचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला काटा बदलला. उजव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि अगदी शरीराच्या जवळ त्या चेंडूला येऊ दिलं. आणि त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना सिंगलनं स्ट्राईक रोटेट केलाय. योजनाबद्ध पद्धतीनं धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत. कधी दमित आक्रमक होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि पंकज पहा, मागील सामन्यामध्ये कमालीची कामगिरी पंकजची राहिली, परंतु तो देखील खेळाडू ओळखतोय की नमितची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागली आहे. आणि हा खेळाडू जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती राहील ना, संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे. हे तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये या सर्व बारकावे आहेत ना, या बारकाव्यांचा जर तुम्ही अगदी योग्य पद्धतीनं वापर केलात ना तर मात्र यशाचा मार्ग हा नेहमी सुखकर पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, कदाचित या ठिकाणी पंचांवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. परंतु पंच तज्ज्ञ आहेत, निष्णात आहेत, अगदी तटस्थ पंच आहेत आणि पंचांकडे या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. इट्स अ डॉट बॉल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा, परंतु ज्या कॉन्फिडन्सनं नमित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन खेळलाय, ओळखलाय फाईनच्या क्षेत्रामध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. दमदार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकारानं संघ पुढे सरकतोय आणि जसजशा धावा धावफलकावरती येत आहेत ना तसतशा मात्र कुमार 11 तुर्बे संघ देखील एका मजबूत स्थितीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु विसरून चालणार नाहीये. 5 षटकांमध्ये 69 धावा उभारणारा हाच तो RCC पेठचा संघ जो या स्पर्धेतील आपली आजच्या रजनीतील दुसरी सामना खेळताना आपल्याला, दुसरी मॅच खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला मात्र मुख्य पंचांचा इशारा, स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. येस, इट्स ओव्हर वेस्ट राईट, कमरेच्या उंचीच्या वर फुल टॉस चेंडू. पंचांचा निर्णयाची अद्यापही आम्ही वाट पाहणार आहोत. कदाचित पंचांचा निर्णय काय येणार, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. थर्ड अंपायर ची मदत या ठिकाणी घेतली जाईल. आय थिंक बीमरसाठी सर, फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम, येस, अंपायर्स किंवा बॅटिंग, फिल्डिंग. सो इट्स अ नो बॉल.
या ठिकाणी नो चेंडूचा इशारा आलाय. पहा फिल्डिंग टीमनं आपला रिव्ह्यू गमावलाय. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि अगदी मुख्य पंच रवी पाटील सर आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत की येस इट्स अ फ्री हिट. खरं तर खुला लायसन आहे आणि नमित सारख्या इन्फॉर्म फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. इथून गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करणार, कशा पद्धतीने फाईट बॅक करणार. खरं तर काहीतरी वेगळे पण आपल्या गोलंदाजीमध्ये करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतो. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क नव्हतं या फटक्यामध्ये. अगदी जागेवरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि परिणामी स्विंग अँड मिस असा पद्धतीचा हा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर चेंडू वळवण्याची धमक गोलंदाज जिशानमध्ये आहे आणि ती गुणवत्ता मात्र त्याला एका वेगळ्या धाटणीची गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रेरित करते. यावेळेला मिडल ऑफ द बॅट चेंडू प्रॉपरली टाइम करता आला नाही आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये जिकरीचे झाले परंतु यश मात्र मिळत आहे. अर्थातच फलंदाजाला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांवर करता. याही वेळेला पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज पण एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी निर्धाव चेंडू येत आहेत, कधी चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि प्रतिषटक 16च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात. 32 धावा. जरूर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी जी LED स्क्रीन मैदानाच्या आतमध्ये लावण्यात आलेली आहे त्या स्क्रीनवरती मात्र हे सर्व आमचे प्रेक्षक वर्ग मायबाप या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. सन्माननीय रोहिंजनचे प्रसादजी पाटील देखील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. प्रसादजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं या स्पर्धेमध्ये स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये सहर्ष स्वागत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज या ठिकाणी पहा एक वेगवान आणि तेजतर्रात गोलंदाजीचा मारा या ठिकाणी आपल्या उंचीचा योग्य फायदा करवून देत असताना गोलंदाजीमध्ये तिसरा विकल्प या ठिकाणी शोधला गेलाय. बंटी मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच खरं तर सामन्याचा हिरो ठरला होता. फलंदाजीमध्ये तब्बल 20 आणि गोलंदाजीमध्ये एक महत्त्वाची विकेट 4 धावा देत असताना या कामगिरीच्या बळावरती मात्र या खेळाडूला अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केले गेला. पहा पहिला चेंडू वेगानं सरप्राईज केला. दुसऱ्या चेंडूमध्ये फिंगर्स रोल केल्या होत्या परंतु इथे मात्र चेंडू नियंत्रणामध्ये ठेवू शकले नाही आहेत. उजव्या एष्टीच्या किंचित बाहेर निघणारा चेंडू आणि पंच देखील हेच दर्शवत असताना की होय इट्स अ वाईट बॉल. आपल्याला आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाली जी गाईडलाईन आहे पंचांसाठीची अगदी त्याच्या बाहेर हा चेंडू पिच होताना पाहायला मिळाला परंतु इथे मात्र वेगानं शरीराच्या दिशेने आलेला चेंडू तितक्याच वेगानं जातोय. आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार. मनाची धुरा आता पंकज पाटीलनं देखील ओळखले की षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे
आणि इथे मला देखील आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारता येऊ शकतो. स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आणि अक्षरशः भिरकावून दिला समोरच्या पार्किंग प्लॉटमध्ये. 6 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. 39 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना कुमार 11 तुर्बे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच वेळेला सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न बंटी या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती. थोडासा या ठिकाणी काहीसा अडथळा फलंदाजाला निर्माण झाला आणि या बंटीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या रिदममध्ये तो सुरू होता ना, त्यानं पाहिलं फलंदाज तयार नाहीये आणि त्यानंतर मात्र त्यानं स्वतःला थांबवला. मग काही प्रेक्षक आहेत जे आवाज देत आहेत, त्यांना विनंती आहे की मित्रांनो सामना एन्जॉय करा. आपण ही स्पर्धा आपल्यासाठी आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा केलाय. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. नमित इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. हा खेळाडूला देखील पंकजची गुणवत्ता माहीत आहे. नमित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच जर धावा पाहिल्या धावफलकावरती 41 आणि 41 मध्ये तब्बल 30 धावा. 12 चेंडूंमध्ये 30 धावांचं योगदान हे फलंदाज नमितचं राहिलंय. तर 4 चेंडूंमध्ये 7 धावा या पंकजच्या संयमी खेळीमधून देखील पाहायला मिळाल्या. यावेळेला मात्र ऑनसाईडला चेंडू, खरं तर ऑफसाईडचा हा चेंडू होता. ऑनसाईडला वळवण्याचा मानस, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खरं तर धोकादायक होऊ शकतं. फेकी थोडीशी खराब, वाईट राहिली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र आणखीन 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि अगदी स्प्लिट सेकंडमध्ये दुसरी धाव घेण्याचा निर्णय. असं म्हणतात ना की आको में इशारा झाला दोनही खेळाडूंमध्ये. आणि ही दुसरी धाव मात्र, ज्यावेळेला तुम्ही पहिली धाव वेगानं घेताना त्यावेळेला अशा प्रकारच्या मिस्टेक्सवरती तुम्हाला दुसरी धाव ही नेहमीच उपलब्ध होते. एकूण धावा धावफलकावरती आल्या 43 धावा. इट्स 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सन्माननीय जयजी पाटील साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत जयजी पाटील साहेब आपलं या मुख्य मंचावरती. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये आदरणीय जयजी पाटील साहेब आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. तर या ठिकाणी षटक क्रमांक 3 अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती आल्यात 45. शेवटच्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा आपल्याला खमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट हा देखील की फॅक्टर आहे. आत्ताच्या सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मॉडर्न डे क्रिकेट आहे आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारे खेळाडू हे सर्वाधिक लोकप्रिय आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र झपकन चेंडूनं वळण घेतलाय. शरीराच्या दिशेनं चेंडू आलाय. पॅडवरती आदळतोय. मधल्या एसटीच्या समोर सापडलाय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज क्रमांक 1 मैदानातून बाहेर. वडू नवघर दोन्ही टीमला कॅप्टनला रिक्वेस्ट आम्ही करतोय. या सत्राच्या समाप्तीनंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिली विकेट आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल 45 धावांची भागीदारी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आणि ज्या खेळाडूचा खरं तर तमाम प्रेक्षक मात्र या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होते. आणि अगदी आमच्या डीजे मधून आपण गीत देखील ऐकलं की दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. कदाचित जे पाठीराखे आहेत, जे चाहता वर्ग आहे,
भूषण पाटील म्हटलं ना तर खरं तर व्यावसायिक दर्जामध्ये आपली एक वेगळी ओळख, आपली वेगळी छाप निर्माण करणारा हा खेळाडू, आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय ना तर तमाम प्रेक्षकांना मात्र त्याच्या आक्रमक खेळानं किंबहुना त्याच्या खेळानं मंत्रमुग्ध करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये नक्कीच पाहायला मिळते. परंतु 4 षटकांची लढत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या सरासरीनं 45 धावा धावफलकावरती आल्यात. आघाडीची जी भागीदारी होती ना ती भागीदारी या ठिकाणी संपुष्टात आली आहे. परंतु फलंदाज पंकज अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण पाहायला मिळतोय, तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक 4थं षटक हाताळताना गोलंदाज शहबाज. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. स्लॅश काढण्याचा प्रयत्न, बॅटीचा आउटसाइड एज आणि विकेट नंबर 2, लगातार दुसरी विकेट इथे मात्र गमावली. आपण पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. गोलंदाज होते अरबाज, ज्याने एकूण 19 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं जिशाननं, 13 धावांचं षटक राहिलं. तिसरं षटक हाताळलं बंटीनं, ज्यांचं षटक देखील 13 धावांचं राहिलं. आणि यावेळेला 4थं षटक हाताळताना शहबाज पहिल्या चेंडूवरती मात्र कमालीची कामगिरी करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांचं आगमन नर्मदा शहर किरवली आयोजित स्वर्गीय नारायण चषक 2025. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 चेंडूंवरती 2 सफलता. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस आलेला प्रत्येक खेळाडू तीच चूक मैदानाच्या आतमध्ये करतोय, आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळते आहे. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला अंतिम षटक हाताळणाऱ्या गोलंदाज शाहबाजकडनं. खरं तर दुहेरी कामगिरी संघनायकानं त्याच्या खांद्यांवरती सोपवली. एकतर स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी, आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यानंतर खरं तर विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती हा गोलंदाज होता. प्रयत्न कसोजीच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणाला झेल जमिनीवरती दान झाला, सिंगल धाव फलकावरती आली, आणि अगदी हा झेल सुटल्यानंतर कदाचित या ठिकाणी सुटकेचा निश्वास देखील सोडला असेल, कारण आता फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलाय. कारण जे चाहता वर्ग आपण अगदी या सामन्यामध्ये पहिल्यापासून कुमार 11 तुर्बे संघाला सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कुठेतरी भूषणला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळणं गरजेचं होतं, आणि ती संधी इथे मात्र झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला भूषण यावेळेला मात्र शेवटच्या 3 चेंडूंचा कशा पद्धतीनं सामना करणार. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र हा चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तुर्बे हा संघ कुठेतरी एका सेफ झोन मध्ये हा संघ स्वतःला पाहत असेल, परंतु ज्या प्रकारचा कमबॅक राहिलाय 3 षटकांमध्ये 45 धावा धावफलकावर होत्या, आणि तिथून मात्र शेवटच्या षटकामध्ये 50 पर्यंत मजल मारू शकलाय. एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित या 4 षटकांमध्ये 65 प्लस किंवा 70 प्लस धावा धावफलकावरती पाहायला मिळते. ज्यावेळेला सुरुवात झाली होती 19 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्यानंतर मात्र जिशाननं 13 धावांचं षटक हाताळलं, बंटीनं 13 धावांचं षटक हाताळलं. कुठेतरी संघाला सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी मिळवून दिली, परंतु विशेष कौतुक या सत्रामध्ये करावं लागेल ते अंतिम षटक हाताळणाऱ्या शहबाजचं. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, अगदी लाईन मिस केली गेली आहे. बॅटीचा इनसाइड एज आणि प्लेट ऑन होत आहेत, फलंदाज होत आहेत बाद. शेवटच्या 3 चेंडूवरती आल्या फक्त आणि फक्त धावा 4. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 50 आणि विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य. पहिल्या फेरीचा तिसरा सामना म्हणजे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यस, तर टॉस इथे जिंकलाय तो वडू नवगर, भूमी 11 वडू नवगर टीम कॅप्टन घनश्याम टॉस जिंकलाय. वडू नवगर टीम बऱ्याच दूरवरून प्रवास करून तुम्ही आज इथे उपस्थित झालात, तर प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण
फिल्डिंग घेतली, समोर बामण डोंगरे आहे. सामना नाही पहिल्यांदाच खेळतोय आम्ही. गेल्या वर्षी झालती, आठवत नाही एवढं काय. आणि स्पेशली जगन्नाथाचा आभार मानतो मी, कारण की जरी तो आला नाही तरी एंट्री पाठवून देऊन टीमसुद्धा पाठवतो. कारण की आजकाल इकडे काही लोक असे असतात का टीम ठेवतात, पॅकर भेटत सांगतात का असं तसं येते आणि मग आयोजकाची धावपळ होते. तर कृपया असं करू नका. तर जगन्नाथ याबद्दल तो खूप टॉपलाच आहे. जरी तो आला नाही, कुठली टीम नाही आली, पण तो एंट्री फी आयोजकाला पाठवून दुसरी टीमसुद्धा अरेंज करतो. त्याबद्दल आयोजकांकडून मी त्याचा आभार मानतो. नाही नक्कीच, कारण जगन्नाथ म्हटलं तर एक क्रिकेटर आणि त्याचबरोबर एक स्पॉन्सर आहेत, त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत आणि नक्कीच त्यांनी ती टीम इथे उपलब्ध केली, त्यांचा आभार मानणं गरजेचंच आहे. तर काय सांगशील या स्पर्धेबद्दल? बरेच वर्ष तुम्ही देखील ही स्पर्धा खेळता, स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक. नक्की स्पर्धा खेळताना खूप चांगलं वाटतं. गेल्या वर्षी मी आय थिंक धरणाला त्यांचा गेम बघितला होता आणि इथं खेळतोच मी. त्यांना मी हे पण बोललो होतो ना, याला प्रशांतला बोललो, गुलशनला बोललो का तुम्ही सुद्धा इकडे खेळा. आणि माझ्या आग्र्याला निमंत्रण त्या किंजल स्पोर्टला सुद्धा खेळले आणि आय थिंक नंबर पण आला वाटतं ना, काहीतरी सेकंड नंबर. आमच्या विरुद्धच फायनल होती ना. खेळले चांगले, खूप चांगले खेळले. बाहेर निघा, कारण की PPL RPL होतात, या साईडचे प्लेयर आम्हाला माहीत पडत नाही. किमान इथल्या ज्या टीम आहेत त्या जर पनवेल साईडला थोडं आतमध्ये येऊन जर खेळलं तर ते प्लेयरसुद्धा दिसतील. कारण की ओनर बाकीचे लोक बोलतात की आमच्या टीममधले प्लेयर घेत नाही, हे नाही ते नाही. जर तुम्ही खेळणारच नाही इकडे त्या साईडला येऊन, तर ते प्लेयर ओनरला तरी कसे दिसतील किंवा कॅप्टनला तरी कसे दिसतील. तुम्ही जर प्रत्येक टुर्नामेंट, मी असं ना सगळं तुम्ही प्रत्येक टुर्नामेंट खेळा, पण किमान पनवेल साईडला म्हणजे आतमधल्या एरियात जर आलात, किमान 10 मधल्या तुम्ही 3 ते 4 टुर्नामेंट खेळा, जेणेकरून त्या कॅप्टनला, त्या टीमच्या ओनरला माहीत पडलं का हा प्लेयर असं खेळतोय. आता किरोलीमध्ये खूप चांगले बॅट्समन आहेत, बॉलर आहेत, पण ते जर ते बाहेर आले, यावर्षी आले, गेम पण दाखवला, त्यामुळे RPL आणि PPL मध्ये त्यांचे प्लेयर भरपूर जातील हे मला नक्कीच माहिती आहे. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या तेजस म्हात्रेसाठी. धन्यवाद तेजस. खरोखर खूप सुंदर असं त्यांनी मार्मिक वक्तव्य केलेलं आहे. मी राजेश यांना विनंती करेन की आपण थांबायचं आहे, आपला सन्मान आम्ही इथे घेणार आहोत. तर नक्कीच मी विनंती करेन आमचे मधुकर पाटील यांना की आपण या. आमचे सन्माननीय राजेश शेठ पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया. युवा उद्योजक आहेत आणि मंगरुळ म्हटलं तर एकच नाव आम्ही नेहमीच जो चर्चेमध्ये राहिला आहे ते सन्माननीय राजेश शेठ पाटील यांचा नाव नेहमी चर्चेत असतो. तर जयेश यांचा हा सन्मान इथे होतोय. पाहू शकता आपण एक हॅन्सम पर्सनॅलिटी, मस्त सुंदर. तर धन्यवाद जयेश. संकेत पाटील यांना विनंती करेन की संकेत पाटील साहेब यावं आपण. नक्कीच या स्पर्धेला आवर्जून तुमची उपस्थिती आणि नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उपस्थित झाला, त्याबद्दल तुमचं देखील स्वागत आहे. संकेत पाटील यांचा सन्मान होता आणि बोलूया आपण आता पुन्हा एकदा. ओके, बोलूया कॉमेंट बॉक्समध्ये, ऐकूया समीर सोमणे सरांचा आवाज. धन्यवाद संदीप पाटील सर. बाद चालू आहे सेकंड राऊंडची आजच्या रात्रीतील हा सामना. एक सामना दोन्ही संघ मात्र जिंकलेले आहेत. कुमार 11 तुर्भे, संदेश गायकर. संदेश भाऊ या. संदेश गायकर यांचा देखील आपण सन्मान घेतो. ओके ओके, बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुमार 11 तुर्भे टीमने 50 धावा जमवल्या पहिल्या डावामध्ये आणि 51 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं RCC पेठ संघाच्या विरोधात. नमित आणि सोहेल सलामीची जोडी मैदानात. बॅटची कडा घेतले, फ्लाय स्लिपला फिल्डर आणि गॅपमधून हा चेंडू आउटफील्डच्या कारणास्तव चेंडूनं अचानकपणे वळण घेतलं होतं. सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 जयेश शेठ पाटील यांचा नुकताच सन्मान झाला. अतिशय एक नामवंत उद्योजकांचे सुपुत्र आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की बॉलिवूडच्या ॲक्टरला देखील फिके पाडतील, एवढी हँडसम पर्सनॅलिटी त्यांची आहे. त्यांच्याकडे सगळेजण पाहत होते. आणखी एक धाव इथे जोडली जाते. धाव फलक येथे 2. अजित सध्या गोलंदाजी करतोय तुर्भे टीम कडून. यॉर्क बॉल, भन्नाट गोलंदाजी अजित कडून. मागच्या मॅच मध्ये कुमार 11 तुर्भे टीमने धावा डिफेंड केल्या होत्या. तर नक्कीच आपण पाहतोय जासईचे उद्योजक AR एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय अनुप शेठ पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील तुर्भे संघाला
नक्कीच शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेला देखील शुभेच्छा आल्यात. नेहमीच ते पुरस्कृत करत असतात बऱ्याच संघांना. AR एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अनुप शेठ पाटील आपलं देखील स्वागत आहे. जासईचे आडव्या बॅटने बॉलला फेकून दिलाय, नटराज स्टाईल बॉल पाठवलाय नमित पगडेने, सीमारेषा पार, षटकार. चांगला वापर ऑन साइडला दिला भिरकावून बॉल, मिड विकेटला षटकार. 6 धावा. थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न भूषण पाटील कडून. धाव संख्या 8. आता स्विच हिट, परंतु गॅप शोधू शकला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. चांगली फिल्डिंग पॉइंटला मात्र झाली. नमित कडे हे फटके आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील कामोठेच्या विरोधात त्याने चांगलं आक्रमण केलं, बंटी जोशीला साथ दिली. आणि या मागच्या खरं तर तुर्भे संघाचा आपण विचार केला तर फलंदाजी एवढी भारदार झाली नव्हती. पहिल्या मॅच मध्ये कॅप्टन पंकज पाटीलने चांगल्या धावा उभारल्या, त्या जोरावरती एक सन्मानजनक टोटल उभारून त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या. हायवे दिवाच्या विरोधात 51चं लक्ष. अपील परंतु थांबवलंय. पंच निर्णय कोणताही देत नाहीयेत. फलंदाज नाबाद आहे. एकही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या ती मात्र बिनबाद 8. 3 षटक बाकी आहेत. दावा करायचे आहेत त्या 43. अठरा चेंडू शिल्लक आहेत. दावा करायचे त्या 43. पहिल्या सत्रात अरबाज शेखच्या विरोधात दावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 19. जिशान शेखच्या विरोधात दावा आल्या 13. बंटी जोशीने दावा दिल्या 13. शेवटच्या षटक शहबाजचं मात्र चांगलं राहिलं, जिथे धावा मात्र रोखण्यात आला. अजितच्या पहिल्या षटकात एकूण धावा आल्या त्या 8. एक षटकार आला नमितच्या बॅटमधून. नेक्स्ट ओव्हरमध्ये हेमंत पाटील आलाय. भूषण पाटील यष्ट्यांच्या मागून. खरं तर जी काही सूत्र हलतायत ते होम मिनिस्टर किंवा आपण म्हणतो ना की मुख्यमंत्री आले होतात, तसे या संघाचे मुख्यमंत्री आहेत भूषण पाटील. यष्ट्यांच्या मागून सर्व काही सूत्र हलवत असताना 8 धावा. लोअर फुल टॉस बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. ताकद लावले फटक्यावरती. लॉंग ऑफला फिल्डर वेगाने तिथे पोहोचतोय. स्क्रीनच्या समोर थ्रो चांगला आहे. चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकामध्ये बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. आज दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार यात शंका नाहीये. रजनी क्रिकेट स्पर्धा हे 3रं पर्व या स्पर्धेचं. हे क्रीडांगण जे तुम्हाला दिसतंय ते अगोदरचं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही, एवढी मेहनत या क्रीडांगणावरती घेतल्या आयोजकांनी. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न झाला आणि ते फलंदाज होतोय बाद. हॅलो तर फक्त 1 मिनिट पंच. इट्स हिट विकेट. हा येस, तर ही हिट विकेट, फलंदाज बाद. यस संदीप सर. तर इथे सन्माननीय आमचे समीर एंदारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मोकाशी पाड्याचे एक माजी क्रिकेटर. मस्त क्रिकेट खेळलायचे ते, पण अजूनही खेळतात. समीर स्वागत आहे. तर याचबरोबर आमचे उल्वे नोडचे युवा उद्योजक आदर्श व्यक्तिमत्व आमचे निलेश शेठ खारकर हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात लाईव्हच्या माध्यमातून. त्याचबरोबर आमचे उल्व्याचे एक अप्रतिम क्रिकेटर प्रतीश पाटील उल्वा हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. बंटी जोशी सध्या मैदानात दाखल झालाय. मॅन इन फॉर्म, मागच्या मॅचचा हिरो. प्रयत्न करतोय. आले आक्रमण केलंय. हा तंबूतनच सेट होऊन आलाय. बॉल दिलाय पाठवून. मिड विकेट सीमारेषा पार. पेटचा धमाका. बंटी जोशीचा षटकार.
त्याची पदलालित्य पाण्याला आहे म्हणजे खास करून बंटी जोशीचा फुटवर्क. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शफल होऊन खेळतात, बरेच फलंदाज शफल होऊन खेळतात, परंतु बंटी जोशीचा तो फुटवर्कच एक प्रकारचा. पहा, पुढे पाय घेतला, थोडा पुढे उभे राहिला, त्यानंतर आणखी थोडा पुढे आला आणि हा चेंडू दिला भिरकावून सहजरित्या मिडविकेटला षटकार. लाजवाब फुटवर्क आहे बंटी जोशीकडे. समोर खेचलाय, डाऊन द ग्राउंड, अगदी सरळ बंटी जोशीचा तडाखा, षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. खुली टशन बंटी जोशीकडून. काय फटकेबाजी चालू आहे सध्याच्या घडीला. मैदानात आला आणि त्याच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि या 2 षटकाराने धावफलक जाऊन पोहोचला. आता 22 वर 22. आक्रमण करत असताना हा फटका इथे बंटी जोशीचा फसला. वेगानं फिल्डर येतोय, कमालीचा झेल टिपला जातोय. बंटी जोशीला माघारी पाठवण्यात यश मिळालंय. झेल घेतला तो रोनितने. ऐकलेले आहेत. कधी कधी तर आपण असंही ऐकतो की सरड्यालाही जेवढे रंग बदलता येत नाही तेव्हा क्रिकेट हा रंग बदलतो आणि हेच खरं आहे. पहा, सुरुवातीला तुर्कीचा दबाव एवढा होता की धावा थांबल्या होत्या, धावा येत नव्हत्या. पॉवर प्लेचं षटक असून अपेक्षित धावा आलेल्या नव्हत्या. त्यानंतर बंटी जोशी आला. बंटी जोशीने मॅचचा चेहरा मोहराच बदलला. 2 षटकार केसले, मॅचमध्ये आणला आरसीसी पेटला. त्याच बंटी जोशीची विकेट गेली. म्हणजे क्षणाक्षणाला पालटणारा हा खेळ. म्हणूनच प्रेक्षकांची गर्दी या मैदानात. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. तुर्बे विरोधात पेठ. वेगवान चेंडू होता, नो बॉल इथे घोषित केलाय. रनआउटची संधी आहे, पाहूया. सोहेल शेख नाराज आहे. सोहेल शेख महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात. भले नो बॉल असेल, नेक्स्ट बॉल फ्री हिट, परंतु स्वस्तात बाद झाला तो सोहेल शेख. बामण डोंगरे आणि वडू नवकर आणि त्यानंतर मुरबी वर्सेस टेंबिवली या दोन्ही टीमने देखील सज्ज राहायचं आहे, याची नोंद घ्या. हे नामवंत संघ सर्व या स्पर्धेमध्ये खेळतायत. आज एक वेगळं क्रिकेट, अद्भुत क्रिकेट, कारण या संघांवरती प्रेम केलंय. टेनिस क्रिकेटवरती जे प्रेक्षक प्रेम करतात त्यांच्या आवडतीचे संघ आज स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकात खेळतायत. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स चे प्रवर्तक CEO आमच्या समवेत जोडले गेलेत. कृष्णाजी, बऱ्याच दिवसानंतर खरं तर त्यांची गाठभेट आणि त्याही पलीकडे त्यांनी फिटनेस एवढा चांगला ठेवला आहे की कदाचित त्यांची निवड पुढे चांगल्या टीममध्ये व्हायला हवी. 23 नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 3 विकेट गेल्यात. फ्री हिटचा चेंडू, टप्पा पडला, चेंडूने बाहेरच्या दिशेचं वळण घेतलं. व्हाईट बॉल कॉल केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 24 वरती. 51चं लक्ष्य. दुसरं षटक चालू आहे. 5 सुरुवातीला हेमंतने विकेट घेतली. असं वाटलं की या षटकामध्ये धावा जास्त येणार नाहीत, परंतु बंटी जोशी आला. 2 षटकार आले, तो बाद झाला. त्यानंतर फ्री हिटचा चेंडू नो बॉल टाकण्यात आला, त्यावरती बाद झाला तो सोहेल. फ्री हिटचा चेंडू कंटिन्यू असेल. 24 धावा. पायातला बॉल फिरला, पहा किती बाहेर निघाला झपकन. नाराज आहे स्वतःवरती हेमंत, कारण सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत मध्ये आक्रमण झालं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडला आणि त्यानंतर बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी हेमंत कडून. शेवटच्या चेंडूवरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12ची सरासरीने धाव फलक 3 बाद 24. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे आहेत आरसीसी पेठ टीमला 27.
क्या बात आहे डीजे मास्टर. 12 बॉल आता धाबा करायचे तर आरसीसी पेठ टीमला विजयासाठी 27. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली. यंदाच्या वर्षी हा संघ बराच फॉर्ममध्ये आहे, चांगलाच फॉर्ममध्ये. मगाशी तेजस म्हात्रेंनी देखील उल्लेख केला. तेजस म्हात्रे यांनी जे वक्तव्य केलं अत्यंत मार्मिक आहे. आजकाल मला असं वाटते की तेजस म्हात्रे यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये बसवावं ॲज अ एक्सपर्ट ॲडवाईज म्हणून, चांगलं होऊन जाईल. कारण एवढा अनुभव आता त्यांच्याकडे आलेला आहे. सहजरित्या ते इव्हॅल्युएट देखील करू शकतात आणि त्याही पलीकडे जाऊन इतर संघ जे काही चुका करतायत त्याही आजकाल ते सहजरित्या सांगू देखील शकतात. कारण असं म्हणतात की क्रिकेटच्या आतमध्ये काय चाललंय हे क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर असलेला प्रेक्षक जास्त चांगलं सांगू शकतो. धावसंख्या 24-24. 12 चेंडू विजयासाठी 27. सोहिल बाद झालाय, त्याचबरोबर नमित बाद झालाय. चला फास्ट खेळा. बंटी जोशी बाद झाला. अविनाश आणि सिद्धेश सध्या मैदानात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी निलेश. लोअर फुल टॉस बॉल समोर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे आला. नमित होता त्या ठिकाणी. 2 धावा घेतल्या जात आहेत. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. अगदी पुढ्यात पडला चेंडू, झेल समोर पडला तो नमितच्या, परंतु झेल घेऊ शकला नाही, अशक्य होतं. 11 बॉल 25. चांगली बॅटिंग केली नमित पाटीलने या मॅच मध्ये. त्या धावा रोखायचे सध्याच्या घडीला निलेशला. एकूण धावसंख्या 26. 51चं लक्ष. 11 बॉल धावा करायचे त्या 25. पुन्हा लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय मिडविकेटच्या दिशेने. उसळी घेतली चेंडूनं. हा वेगवान थोडा फटका होता. फेक पा अचूक विकेट किपरच्या हातामध्ये ऑन द स्टंप. चांगला थ्रो हेमंत कडून. पा हे खरं गणित आहे. हे संघ बलाढ्य काय, नुसती बॅटिंग नुसती बॉलिंग नाही तर फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड तुम्ही अनुभवताय. हीच तर खरी कला आहे ना. हा खेळ बॅटिंग आणि बॉलिंगने होत नाही, त्यामध्ये फिल्डिंगचं देखील तेवढंच मोठं योगदान आहे. आणि हेच दाखवत असताना या मॅचमध्ये सध्याच्या घडीला कुमार 11 तुर्बे. कित्येक समालोचकांना मी ऐकलं होतं की साऊथ आफ्रिका संघ खेळतोय तर त्यांचा 12वा खेळाडू देखील ऍक्टिव्ह असतो. त्यांचा 12वा खेळाडू मी शोधत बसायचो. नंतर कळालं त्यांचं फिल्डिंग डिपार्टमेंट. आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सध्याच्या घडीला तुर्भे टीमने बाजी मारलेली आहे. 10 बॉल 23 करायचे. लेफ्टी बॅटर सिद्धेश आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता. वेगाने तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पहा पुन्हा एकदा एकच धाव. संधी होती, संधी दुसऱ्या धावेची होती, परंतु वेगवान धावले नाहीत दोन्ही फलंदाज. फक्त एकच धाव. मागच्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 4. 9 चेंडू शिल्लक. धावा करायचे त्या 22. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 2. त्यानंतर आल्या 2 सिंगल. धावसंख्या 28. 9 चेंडू विजयासाठी आता 23 ची गरज आहे. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. पहिली धाव तर वेगाने इथे घेतलेली आहे. दुसरीसाठी प्रयत्न आणि त्या थोडा हातातून चेंडू निसटला. त्यानंतर 2 धावा. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांची शिकस्त सध्याच्या घडीला. संघर्ष शिगेला पोहोचलाय. मोठे फटके येत नाहीये तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. विजयासाठी सर्व काही. स्पर्धा जिंकायचे. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक हा दुसरा सामना आहे. सेकंड राऊंडची मॅच चालू आहे. दोन्ही संघांनी एक संघाला पराभूत केलंय. पुढचे दरवाजे अर्थातच पुढचा सामना खेळायचा तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि विजयाच्या हेतून दोन्हीही संघांची वाटचाल सध्याच्या घडीला संघर्षाच्या दिशेने चालू आहे. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. 8 बॉल धावा करायचे आहेत त्या 21-21. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा बॉल होता. खोदून काढलाय कव्हर पॉइंट मधून. फिल्डर थोडा मागे चाललाय. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. फेक होईल. आता मात्र 2 धावा. फार चौकार आलेले नाहीयेत या ओव्हरमध्ये. एकही षटकार आलेला नाहीये. निलेशच्या या षटकात मोठे फटके आलेलेच नाहीयेत. सिंगल डबल 3 डबल आलेले आहेत आणि 2 सिंगल आहेत. एकूण धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात त्या 8. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 32 वरती. 7 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 19. हा चेंडू अतिशय महत्वाचा. या मॅच मधील वायटल बॉल, इम्पॉर्टंट बॉल. कारण आक्रमण झालं तर दबाव हटेल, आक्रमण नाही झालं तर दबाव पुन्हा एकदा आरसीसी पेटवरतीच असेल. महत्वाचा चेंडू घेऊन सज्ज झालाय तो गोलंदाज निलेश. त्याला षटक चांगले संपवायचे. याखेरीज अविनाश वास्करला आक्रमण करायचे. 7 बॉल 19. मिड ऑन आणि लॉंग ऑन च्या दिशेने आलाय मात्र हा फटका. बॉल जाईल 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार.
काय सामना सध्याच्या घडीला रंगतोय. अनेक चर्चा सध्याच्या घडीला या परिसरामध्ये चालू आहे. कोणी बिबट्या पाहिलाय, कोणी काय काय पाहिलंय. मगाशी मला असं वाटतं आठवड्याभरापूर्वी MIDC मधला भूकंपाचा प्रकार, बरोबर संदीप पाटील सर, ते त्याच्या देखील चर्चा सध्याच्या घडीला चालू आहे. बऱ्याच चर्चा चालू आहेत याचे, म्हणजे अनेक भरपूर चर्चा चालू आहेत. परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ही स्पर्धा इथे संपन्न होते. सध्याच्या घडीला तुम्ही पाहता आमचे पाहुणे आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित ही स्पर्धा. मंचावरती विराजमान आमचे पाहुणे. सामना देखील तितकाच चुरशीचा सध्याच्या घडीला चालू आहे. लास्ट बॉलवरती आला चौकार. हे आमची सर्व आयोजक मंडळी, संदीप पाटील सर तिथे उपस्थित आहेत. चर्चा सध्या चालू आहे. भली मोठी स्पर्धा आहे. खरं तर संदीप पाटील सर डे नाईट. सहा चेंडू विजयासाठी 15. काय कमालीचा हा सामना रंगतोय. दिलखेचक शेवटच्या चेंडूपर्यंत बाद जाणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. बंटी जोशीचे ते 2 षटकार या मॅच मध्ये महत्वाचे ठरणार आहेत. पाहूया धावा कशा पद्धतीने रोखेल गोलंदाज. शेवटचा षटक घेऊन आलाय भावेन आलाय, माफी असावी. बॅटची कडा घेतले, मागे बॉल भूषण पाटीलकडे. एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 5 बॉल धावा करायचे त्या मात्र 15. षटकाराची आता गरज आहे, चौकाराची आता गरज आहे. हवाई सफर चेंडूला दाखवावीच लागणार आहे, तरच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 5 चेंडू विजयासाठी 15. RCC पेट टीमला. पंचांकडे होते अपील. बॅटची कडा घेतली जाते, फलंदाज बाद. याचबरोबर आमचे सन्माननीय अक्षय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आदरणीय हेमंत म्हात्रे ओहवे यांच्याकडून 2500 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी, आणि त्याचबरोबर चंद्रकांत म्हात्रे ओहवे यांच्याकडून 2100 रुपये यांचा आभार. इथे आमचे रवी शेठ पाटील किरवली हे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. काय सामना रंगतोय संदीप पाटील सर सध्याच्या घडीला. कधी कुमार 11 तुर्भेच्या बाजूने, कधी RCC पेटच्या बाजूने. 4 बॉल 15 करायचे. एक मोठा फटका हवाय, एक हवाई सफर, एक सीमारेषेच्या पार चेंडू हवाय RCC पेट टीमला. फलंदाजीसाठी तन्वीर दाखल झालाय. भावीन शेवटचं षटक टाकतोय. 4 बॉल 15. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. काय षटक चालू आहे शेवटचं भावीन कडून. मागच्या 3ही चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये. किती रिदमिक ऍक्शन आहे पहा भावेंची. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, आणखी एक फलंदाज बाद. 3 चेंडू शिल्लक, धावा करायचे 15. तीन चेंडूंमध्ये जेव्हा 2 षटकार आले, असे फटके त्याने खेचले, एक वेगळी ऊर्जा दिली होती RCC पेट टीमला. असं वाटलं की हा सामना तोच खुला करेल, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर जी पडझड झालेली आहे, सिच्युएशन पहा. 3 बॉल 15. एक मोठा फटका या चेंडूवरती अपेक्षित आहे RCC पेटला. खोदून काढला चेंडू, गॅप मध्ये स्ट्रोक, परंतु तिथे फिल्डर पोहोचतोय आणि एकच धाव. 2 बॉल आता मात्र धावा करायचे त्या 14. गोलंदाजाने चुकी केली तरच या मॅच मध्ये RCC पेट टीम कमबॅक करू शकते. पहा कुठे चुका झाल्या RCC पेट टीमच्या. एक बलाढ्य संघ. गोलंदाजांच्या विरोधात 50 धावा कुठल्या. नमितचं योगदान मोठं होतं त्यामध्ये. त्यानंतर भूषण एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील आला. पंकजने त्याला साथ दिली, परंतु नमित 34 खेळला. 3 चेंडू 15 हव्या होत्या. 2 बॉल आता धावा करायचे त्या मात्र 14. यानंतरची लढत वडू नवघर आणि त्यांच्या विरोधात बामण डोंगरी. आपण सज्ज राहा.
आणि ते निश्चितच आता फलंदाज होईल बाद. भावेंच्या नावावरती आणखी एक विकेट. रुद्राक्ष, ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माला असेल त्यांचा तो पॅन्डल इथे सापडलेला आहे. सोन्याचा आहे की माहिती नाही, जर कोणाचा असेल तर तो ओळख पटवून घेऊन जा. आता आम्ही सांगितले ओळख काय ती. आणि ते सामना विजय होतोय तो कुमार 11 तुर्बे हा संघ. अभिनंदन कुमार 11 तुर्बे. इट्स हार्ड लक टू RCC पेट टीम. तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा. गणेशजी जोशी. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट नमित पगडे, माफी असावी नमित पाटील, कारण नमित पगडे हा RCC पेटचे. नमित पाटील ज्याने धावा उभारल्या 34. मी नमित पाटील आमंत्रित करतो. त्यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकार होते. नमित पाटील आपण मंचावरती या. कुमार 11 तुर्बे संघाने इथे बाजी मारले. हार्ड लक टू RCC पेट. यंदा प्रचंड मोठी घोडदौड या टीमच्या देखील माध्यमातून चालू आहे. संदीप सर मॅन ऑफ द मॅच नमित पाटील 34 धावा त्याने केल्या. त्याला आमंत्रित करूया आपण. आणि इट्स ओव्हर टू संदीप सर. यस, नमित या आपण. नमित पाटील, मी समीर एंदारकर यांना विनंती करेन की समीर या, आपण आपल्या शुभास्ते इथे मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. समीर एंदारकर आमचे मोकाशी पाड्याचे हे उत्कृष्ट असे क्रिकेटर आहेत. आणि तुर्बा संघ या संघाचे पुरस्कर्ते तेजू. चला नमित या. जय मल्हार कलेक्शन कडून ही एक ब्रँडेड टी शर्ट आहे. तर नमितला आपण इथे